विरोधी पक्षांनी काय मागणी केली? संसद भवन हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि नियमाप्रमाणे, प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे या संसद भवनाचं उद्घाटन हे देशाच्या राष्ट्रपतींनी केलं पाहिजे. पण देशाच्या पंतप्रधानांनी विरोधी पक्षाचे लोक आले नाही तरी चालतील, पण फोटो फक्त माझाच निघाला पाहिजे. देशाच्या सगळ्या परंपरा धुळीस मिळाल्या तरी चालतील, पण मी म्हणेन तेच घडलं पाहिजे. अशा एका अहंकारामध्ये संविधान बाजूला सारून खांद्यावर शिंगूर घेऊन त्या ठिकाणी नावाला कोण असलेले धार्मिक गुरु बोलवले आणि उद्घाटन केलं. हा देश संविधानावर चालतो. हा देश या संविधानामध्ये सर्व धर्माच्या, जाती धर्माच्या लोकांना समान वागणूक देतो, समान बाब त्या ठिकाणी वागण्याचा हक्क देतो. तिथं अशा प्रकारचं या ठिकाणी नाटक आणि नको तो उद्योग देशाच्या पंतप्रधानांनी केला. प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं उद्घाटन केलं. कधी केलं? प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारीला केलं. ते हनुमान जयंतीला झालं असतं तर ते रास्त झालं असतं. ते रामनवमीला झालं असतं तर योग्य ठरलं असतं. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही नेहमी लहान आहोत, लहानाचे मोठे झालो आहोत. कुठल्याही देवळामध्ये आपण गेलो तर एकटा राम आणि तोही बाल्यावस्थेतला राम, छोटा राम, ही मूर्ती आज तगात आम्ही कधी बघितली नाही. प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं असेल, प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जायचं असेल तर रामाच्या एका बाजूला लक्ष्मण, दुसऱ्या बाजूला सीतामाई आणि पायाशी हनुमान बसलेला नाही असा एकही राम मंदिर मी कधी बघितलं नाही. पण याने रामाची मूर्ती तिथं बसवत असताना मोठी मूर्ती सुद्धा बसवली नाही. छोटा राम आणला, बाल्यावस्थेतला राम आणला. सीतामाईपासून दूर राम केला, लक्ष्मणापासून दूर केला, मारुतीपासून राम दूर केला. लक्षात ठेवा, बाल्यावस्थेतली मूर्ती आता तारुण्यावस्थेतली मूर्ती तुम्ही स्थापन करणार आहात काय? पण इथं यांचं पाप होतं. त्यावेळेचे सगळे फोटो बघा. राम मंदिराच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी चाललेत, त्यांचा एवढा मोठा फोटो आणि हातामध्ये ह्यांच्या नरेंद्र मोदींच्या हाताला धरून प्रभू रामचंद्र देवळात चाललेत. म्हणजे रामापेक्षा मोठा कोण? नरेंद्र मोदी. विष्णूचा 13वा अवतार ऐकून घ्या. हे तुम्हाला शेवट, लोकसभेची निवडणूक संपली म्हणजे संपलं नाही. विष्णूचा 13वा अवतार नरेंद्र मोदी. असा एक या देशामध्ये उन्माद मांडला होता, उन्माद मांडला होता. छोटे पक्ष बरोबर ठेवायचे नाहीत, काँग्रेस मुक्त भारत करायचा, संविधान संपवायचं, राज्य घटनेला महत्व द्यायचं नाही, विरोधी पक्षाचा सन्मान राखायचा नाही, इथं प्रथा परंपरा पाळायच्या नाहीत, जे मनाला वाटेल ते करायचं. आजतागायत या देशामध्ये घुमट नसलेल्या मंदिराचा उद्घाटन झालेलं कधी ऐकलंय तुम्ही? जाऊन त्या अयोध्यामध्ये बघा, घुमट नसलेलं रामाचं मंदिर उभं आहे. म्हणजे मी करीन ते, मला पक्षामध्ये कोणी आवाज द्यायचा नाही, मला पक्षामध्ये कोणी विरोध करायचा नाही. मातृ संघटना असलेली RSS सुद्धा 10 वर्ष तोंड बंद करून मूग गिळून गप्प होती. एवढं विस्तारानं सांगण्याचं कारण बांधवानो बहिणींनी एवढ्या करतात आहे की इस बार 400 पार. आणि मग आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज दिला, अरे इस बार 400 पार नहीं तो तुम हो जाओगे, हो जाओगे. आज तडीपार झाले. ते तुम्हाला दिसायला फक्त ते सत्तेवर दिसतच असतील, दिसायला सत्तेवर दिसत असतील, पण खऱ्या अर्थानं ते सत्ताच नाही, सत्ताच्युत झालेले आहेत. त्या नितीश कुमार आणि त्या TDPचे चंद्राबाबू नायडू यांच्यासमोर गुडघे टेकायला लावलंय काम. ही कोणाची ताकद? ही ताकद कोणाची? अशा पद्धतीने ज्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली होती त्यांना जमिनीवर आणण्याची ताकद ही सर्वसामान्य मतदाराची आहे, या लोकशाहीची आहे.
या लोकशाहीची आहे आणि म्हणून ती देशामध्ये लोकशाही एक जबरदस्त असा सगळ्याच राजकीय पक्षांना, मी कुठल्या एका पक्षाला म्हणत नाही, एक जबरदस्त असा उपदेश, एक संदेश देऊन गेली की तुम्ही श्रेष्ठ नाही. नी माझी सगळी भाषणं तुम्ही काढून बघा युट्यूबवरची. मी सांगत होतो की जनता जनार्दन मोठा आहे. लोकशाहीमध्ये आम्ही मोठे नाही, जनता मोठी आहे. जनता मोठी आहे. विस्तारानं बोलायचं होतं पण आता वेळ झालाय बराच म्हणून मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. आणि म्हणून जनता सर्वोच्च आहे याचं भान ज्यांना जे विसरतात त्यांची ही अशी अवस्था होते. फार काळ हे राज्य टिकणार नाही. केंद्रामधलं सरकार फार काळ टिकणार नाही. तुम्ही बघितलं कोणाकोणाला काय काय दिलं त्यांनी, कोणाला काय काय नाही दिलं ते, बरोबर आहे ना. जे ना बुला बिन बुलाए मेहमान ज्यांना म्हणतात, तू मान न मान मै तेरा मेहमान, ते आता रडत बसलेत आम्हाला निमंत्रण पण नाही. शपथविधीचं काय लक्षात आलं की नाही तुमच्या. ज्यांनी पाठिंबा दिला केवढ्या वल्गना केल्या होत्या, आम्हाला रेल्वे खातं मिळालं पाहिजे, आम्हाला लोकसभेचं अध्यक्षपद मिळालं पाहिजे, कोण म्हणाला आम्हाला बांधकाम खातं मिळालं पाहिजे. दिलं तर घे नाही तर जा. आता कळून चुकलंय त्यांना, कारण ह्यांच्याकडे विरोधी पक्षाचा मान सन्मानच नाही. यांना गरज संपली की हे कोणावरही उलटतात. काय सांगत होते हे सांगत होते काय की आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावलात म्हणून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 18 खासदार निवडून आले. आज माझ्या मित्रपक्षांनी गैरसमज करून घेऊ नये, मी सर्वांचाच सन्मान बोलवलंय, सर्वांना बोलवलंय. मी बॅनर आता मागे बघितला, मी बघितला नव्हता सगळ्या नेत्यांचे फोटो आहेत की नाही तर आहेत. मला सांगितलं पाहिजे की आज अशा प्रकारचा चमत्कार घडलाय. संजयराव कदमांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातलं आपल्या भागाचं तुम्हाला काम पक्षाचं करायचं आहे. काल परवापर्यंत भाजपवाले सांगत होते की नरेंद्र मोदींचा फोटो तुम्ही आमचा लावलात म्हणून तुमचे खासदार निवडून आले. मी टाहू फोडून प्रत्येक ठिकाणी सांगत होतो, अरे 2012 पर्यंत 2014 पर्यंत कोण होते नरेंद्र मोदी. 2014 पर्यंत एकाही आपल्या राजू वागरकर एकाही आपल्या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता, भाजपचा पण नव्हता. फक्त 1988 सालापासून जर फोटो कोणाचा होता तर एकमेव नेते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा. मी माझ्या परवाच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय की तुम्ही आम्हाला सांगत होतात की आमचा नरेंद्र मोदींचा फोटो लावता म्हणून तुमचे खासदार येतात. आज तुमचे 9 निवडून आले. मी आज तुम्हाला सांगतो, आज आमचं धनुष्यबाण जर चोरलं नसतं, आमचा पक्ष चोरला नसता आणि आमच्या शिवसेना प्रमुखांचा जर फोटो तुमच्या बॅनरवर लावला नसता तर तुमचे सगळ्यांचे 4 सुद्धा खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले नसते. 4 सुद्धा खासदार तुमचे निवडून आले नसते. नियती आपला न्याय करत असते. ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही सातत्याने बोलत होतात, त्यांच्या सुपुत्राबद्दल वाटेल त्या मर्यादा सोडून तुम्ही बोलत होतात. तुमची जी काही ज्यांची लायकी नाही ती सुद्धा चिलटी पिलटी बोलत होती. पण आज चमत्कार महाराष्ट्रामध्ये घडलाय. काय घडलाय की 48च्या 48 लोकसभेच्या उमेदवारांच्या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता, नरेंद्र मोदींचा नव्हता. आमच्या आघाडीच्या तर बॅनरवर असणारच तो होताच, काँग्रेसच्या होता, राष्ट्रवादीच्या होता, शिवसेनेच्या होता, पण भाजपाच्या बॅनरवर सुद्धा बाळासाहेबांचा फोटो होता. एकनाथ शिंदेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो होता आणि अजित पवारांच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो होता. पण आमच्या मात्र इंडिया आघाडीच्या फोटोवर बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता. हा नियतीचा न्याय आहे. याला नियती म्हणतात. नियती प्रत्येकाचा हिशेब करत असते. मोहन मिरगल वगैरे इथं माझ्याबरोबर जुने राजू भागवत वगैरे काम करणारे लोक बसलेले आहेत. माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले. मी नेहमी सांगत असतो नियती न्याय करत असते. मी अन्यायानं कधी वागत नाही. इथं नियतीनं ह्यांच्या विरोधात न्याय केला आहे, यांना अक्कल शिकवलेली आहे. आणि म्हणून आज देशामध्ये काँग्रेस मुक्त भारत म्हणण्याची वेळ, आज भाजपा मुक्त भारत म्हणण्याची वेळ आली आहे. ही लोकशाहीची ताकद आहे. आणि ह्या ताकदीला नमन करण्याकरता म्हणून या आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघातून
आपले उमेदवार आनंदराव गीते हरले असतील, पण मी बघितलं, मी त्या प्रचाराच्या वेळेला सांगितलं होतं मला मनापासून कोणी बाकीच्यांनी वाईट वाटून घेऊ नये, पण सातत्यानं मला विरोध करणारे एक संघाचे कार्यकर्ते जे एका वर्तमानपत्राचे प्रमुख प्रतिनिधी आहेत, सकाळ या वर्तमानपत्राचे, त्यांनी परवा खूप छान लिहिलं होतं, खूप छान लिहिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की भास्कर जाधवांनी तेव्हाच सांगितलं होतं की मी मायक्रो प्लॅनिंग करतोय, निवडणुकीच्या वेळेला मी कधी सभा घेत नाही, मी कधी सभा घेत नाही, पण माझं प्लॅनिंग व्यवस्थितपणे असतं. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होतो. तुम्हाला अभिमान वाटेल की तुमच्यातलाच तुमचा एक सहकारी किमान 18 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जाऊन आला. 18 लोकसभेच्या मतदारसंघात आपल्या पक्षानं थोड्या काही गोष्टी भावनेच्या आरी जाऊन केल्या, आपल्या निवडून आलेल्या जागा दिल्या. मी माझ्या पूर्वीच्या भाषणामध्ये 10 तारखेच्या भाषणात पण मी सांगितलं होतं की ज्या 5 लोकसभेच्या जागा माझ्याकडे आहेत त्यातल्या सगळ्या जागा यावेळेला आले तर नितीन गडकरी येतील, आले तर असं बोललो होतो. बाकी सगळ्या आपल्या येतील आणि त्याप्रमाणे सगळ्या आपल्या जागा आल्या. आम्ही मेहनत केली, आघाडी करता केली, पण तरी सुद्धा माझ्या पक्षाला एका दुसरी त्यातली जागा जर मला घेता आली असती तर मला आनंद वाटला असता. माझ्या पक्षाला मला आनंद वाटला असता. आम्ही कोल्हापूरची निवडून आलेली जागा दिली. आम्ही सातत्यानं अमरावती जागा निवडून येणारी आम्ही सोडली. आम्ही रामटेकची जागा निवडून कायम आम्ही आलेली निवडून आम्ही सोडली. पण त्याच्याकरता माझ्या पक्षप्रमुखांचा अत्यंत उदात्त हेतू होता की इथं माझे किती तुझे किती, यापेक्षा भाजपाला तडीपार करायचं म्हणजे करायचं, ही माझ्या पक्षप्रमुखाची भूमिका होती. आणि म्हणून मला इथं काही भरपूर काम काय नव्हतंच. मी नियोजन केलं होतं संजयराव, आणि मी निवडणुकीत नाहीच सभा घेत, आणि हे जाहीरपणे मी सांगितलंय. पण मी माझं व्यवस्थितपणे प्लॅनिंग करतो, आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे फक्त आणि फक्त एकाच जिल्हा परिषद गटाचं माझं प्लॅनिंग करायचं राहून गेलं, ते म्हणजे वहाळ. वहाळचं आम्ही मीटिंग लावली होती प्लॅनिंग करायला. जसं आपण प्रवीण आपल्या सगळ्या गटांचं प्लॅनिंग बसून व्यवस्थितपणे गाव वाईज केलं. मी तुमचं ट्रेनिंग म्हणजे तुमच्याकडून मला ट्रेनिंग मी ठेवणारच आहे की काय नसताना कशी मिळतात ही, पण माझी पण काहीतरी कला अशीच आहे. आणि वहाळचं मी ठेवलं, आणि त्याच दिवशी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक लावली परस्पर. म्हणजे मी अगोदर डिक्लेअर केलं होतं की अशा अशा पद्धतीने बाकीच्या गटाची, सगळ्या गटाची झाली, अंकुश झाली ना आपली गटाची सगळ्या, पप्पू शेख, तशाच पद्धतीनं सगळ्या गटाचं झालं वहाळचं. दुर्दैवानं त्याच वेळेला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका परस्पर लावल्या, आणि तेवढंच फक्त माझं नियोजन करायचं राहिलं. आणि माझ्या संपूर्ण मतदारसंघामध्ये संजयराव 204 मतांनी फक्त मी तिथेच मागे गेलो. न पेक्षा आम्ही 30 क्रॉस केलीच असती वाटेल त्या परिस्थिती. नक्की काय कोकमकर, माझं लक्ष तुमच्याकडे उशिरा गेलं. मला वाटलं तर रमेश कुमार आलाय नाही, पण नंतर लक्ष गेलं. आमचा संजय गोसावी पण आलाय. दादा सकपाळ आलेत की नाही, कुठे आहेत? दीपक वगैरे आलाय की नाही? रवी आलाय, तुम्ही बघितला. आणि म्हणून त्या नियोजन करायचं राहून गेलं. तिथं फक्त सोडलं तर बाकी सगळं व्यवस्थितपणे झालेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं आपला जर लोकप्रतिनिधी पराभूत झाला, तर पराभूत झाल्यानंतर सुद्धा जेव्हा मी अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत करतोय, त्याच वेळेला माझ्या मतदारसंघातल्या माझ्या सहकार्याने एवढं मताधिक्य दिलं, मग तुमचे आभार मानायला नको? तुमचे आभार मानायला पाहिजेत का नको? मी आभार मानायला सुरुवात केली. राजू साळवी गावागावात जायचा निर्णय घेतला. खरं तर दिवसागणिक माझा वाढता व्याप, एवढं माझं काम, तसं वय सुद्धा आता वाढलं, पण नाही, जाऊन गावागावात जाऊन प्रत्येकाचे आभार मानायचे. आम्ही खाडीपट्ट्यातून ती सुरुवात सुद्धा केली. पण त्याच वेळेला एक आनंदाची बातमी येऊन थडकली की माझा एक लढवय्या सहकारी, जो शिवसेनेला खऱ्या अर्थानं जो लढणारा पाहिजे, तो जिल्हा प्रमुख नि तालुका प्रमुख झाला, त्याचा सत्कार केला पाहिजे. त्याचा सत्कार केला पाहिजे. आणि मग मी फिरतीवर आहे. मला आता शुक्रवारपासून मला विदर्भाच्या दौऱ्यावर जायचं आहे. त्याच वेळेला त्याच पेपरमध्ये बातमी आली की माझ्याकडे अधिकचा सातारा, सांगली आणि कोल्हापूर दिलेला आहे. तिकडे जर मला जायचं झालं तर मग माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार करणं राहून जाईल. आणि म्हणून हे सत्काराचं आयोजन आहे, आणि म्हणून हे आभाराचं आयोजन आहे एकत्रितपणे. पण सांगून ठेवतो, मला आता अधिवेशन सुरू होईल.
मला जसा वेळ मिळेल तसा कितीही वेळ मिळू द्या, माझ्या मतदारसंघातली 322 गावं आहेत, त्या 322 गावामध्ये भास्करराव येणार म्हणजे येणार, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्यांपर्यंत येणार. आज जरी जाहीर आभार मानले असले तरी सुद्धा तुमच्याकरता सगळ्यांकरता मी गावागावात येणार आहे, तुमच्या सर्वांचे आभार मानायला येणार आहे. कारण माझी इज्जत इब्रत तुम्ही राखलीत. माझी इज्जत, मला विश्वास होता, विक्रांत पाठीमागे सगळं बघत होता, काय अडचण नव्हती, तुम्ही सगळे होतातच. पण तरी सुद्धा जर माझ्या मतदारसंघामध्ये मताधिक्य कमी मिळालं असतं तर टोचा मारायला बसलेलेच आहेत. टोचा मारायला बसलेत की नाही? ते बसलेलेच आहेत. काही लोकांची तेच काम असतं, बाकी काय कामच नसतं. आणि म्हणून ती तुम्ही माझी इज्जत इब्रत नुसती राखलीत नाही तर तो माझा सन्मान वाढवलात. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की आज पूर्व विदर्भामध्ये 30 आमदारकीच्या जागा आहेत, त्या 30 जागा आणि आता इकडच्या जवळजवळ 30 जागा, 60 आमदारांची एक प्रकारची जबाबदारी दाखवून माझ्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास दाखवला, याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. 60 जागा केवळ मी माझी जागा लढवणार एवढ्या परिस्थितीत, मग तो निवडून आला आमदार रघुनाथराव की झालं काम, एवढं माझं काम नाही. 60 जागांवर आज मला त्या ठिकाणी काम करायची संधी मिळते. याचा अर्थ 60 जागांच्या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला जातोय, याचा तुम्हाला अभिमान नाही? 60 जागांवर कष्ट करणार, मेहनत करणार. मला विदर्भामध्ये काहीच अडचण नाहीये. विदर्भामध्ये जे 28 जागा आहेत त्यातल्या 15 जागा ह्या भाजपच्या निवडून आलेल्या आहेत. म्हणजे जिथं माझ्याकडे मोकळे आहेत तिथं थोडी आहे ती पश्चिम महाराष्ट्रात अडचण आहे, कारण तिथं काँग्रेस राष्ट्रवादीच्या का जागा जास्त निवडून आले आहेत. तिथं वाव कसा करायचा ते साला जरा कसं भाई, कारण शेवटी आघाडी आहे. पण तुम्हाला आज शब्द देतो, भास्कर जाधव आपली बुद्धी आपलं कौशल्य वापरेल आणि तिथंही शिवसेनेचा जबरदस्त शिरकाव केल्याशिवाय भास्कर जाधव राहणार नाही. करेल, सिस्टमॅटिक करेल. अंकुशला माहिती आहे, खेडला आपण काल जात होतो, कोण पॅगोडाला वस्तीला येऊन राहतोय, कोण खेडला वस्तीला राहतोय, कोण चिपळूणला येऊन वस्तीला राहतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर, माणसांना एवढा एक प्रचंड आनंद आणि विश्वास वाटलाय. मग माझ्या पक्षप्रमुखांना का माझ्याबद्दल विश्वास वाटला, त्याचं उत्तर हे आहे संजय गोलतकर, की ती माणसं इथे येऊन वस्तीला राहतायत आणि मला सकाळी भेटतायत. आज तुम्ही आमच्या भागात आलात, आम्हाला एक चांगल्या प्रकारचा आधार मिळाला. संजयराव, तुमचं कसब काय ते मला माहिती आहे. लढाई सगळी पोरं लढणारीच आहेत, का हायगाय करायची नाही अजिबात. पप्या, प्रश्नच नाही तुझ्याबद्दल. माझा गेले कित्येक वर्षाचा तू सहकारी आहेस, पण तू माझा जवळचा आहेस म्हणून काय तुझी मी नेमणूक केलेली नाही. तो माझा स्वभाव नाही. पक्षाला कुठं उपयोग आहे, पक्षाचं काम कोण पुढे नेऊ शकेल कोणाला माहित नाही. पप्या काय आहे तो, तुम्ही बाकी त्याचा वरचा स्वभाव बघता, तो आता वरचा तेवढा बदल त्याचा बघता. पण उत्तम संघटन एखाद्या गावाच्या बैठकीवर गेला तर बैठक जिंकल्याशिवाय उठत नाही तुमच्यासारखा, लक्षात ठेवा. पप्या हा गावाच्या बैठकीवर गेला तर जिंकल्या, प्रत्येक वेळी तो विजयी होतोय, कोणाला माहित नाही. तो स्वतः 2 वेळा निवडून आला, तो 2 वेळा ना तू सभापती झाला, त्याची सौभाग्य युती समोर बसली आहे, त्यांना त्यांनी निवडून आणलं. त्या भागात प्रत्येक वेळी आम्हाला पक्षाला त्यांनी मोठं यश दिलं. पप्या 72 गावं तुझ्याकडे आहेत, थांबू नकोस. महेश नाटेकर, तुम्ही बरोबर चला, तुम्ही गुहागरचे मतदारसंघ आहेत आणि भाऊला जिथं पाहिजे तिथं बोलवा. मी आज तुम्हाला सांगतो, भास्कर जाधव विषय सोडा. जे कोणी वल्गना करत होते ना की आमची भाजप बाबेदा, तुम्ही पण आज आलाता आणि म्हणून आमची अशी भाजपा वाढेल नाही तशी भाजपा वाढेल, मी तुम्हाला आज सांगतो, मला अजिबात गर्व नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर माझ्यासमोर उमेदवारी करायला कोणी येईल असं मला वाटत नाही. मला वाटत नाही. गावागावात येऊन बसेन, पुन्हा पुन्हा बसेन. आणि या वेळेला विशेष करून मला बौद्ध समाज आणि मुस्लिम समाजाचे खास करून आभार मानायचे आहेत, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. काही नव्हती आमच्याकडे यंत्रणा. काय आपल्याकडे यंत्रणा होती हो संजयराव? ना गाडी, साधं पत्रक, काही नव्हतं. गाडी, घोडं, साधन सामुग्री, व्यवस्था काही नव्हती. तरी सुद्धा आम्हाला एवढं मताधिक्य मिळालं. त्याच्यामध्ये मी निश्चितपणे सांगतो की आमची ओरिजिनल मतं होती ती होतीच.
काही आमची स्वतःच्या हक्काची मतं बाजूला गेलेत, त्याचाही अभ्यास मी केलाय, पण त्याच्यामध्ये मुस्लिम आणि बौद्ध समाजाची मतं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या वाट्याला आली आणि म्हणून त्यांच्या आभार मानायला पण मी तुम्हाला बोलवलं. आजच्या निमित्तानं मला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या संघटनेला आणि महाविकास आघाडीला सांगायचं आहे की राजापूरच्या टोकापासून मंडणगडच्या टोकापर्यंत भले आमचे हे दोन्ही वीर, आमचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले असतील, पण आज निश्चितपणे तुमची माझी सर्वांची छाती गर्वानं फुगली पाहिजे की राजापूरच्या टोकापासून ते मंडणगडच्या टोकापर्यंत सगळ्या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीच लीडला आहे, बाकी कोण नाहीये. त्यामुळे कोकणामध्ये भाजपाला थारा नाही आहे. शिंदे गट सोडूनच टाका, सोडून टाका. आणि म्हणून सर्वांनी एकत्रितपणे लढा. स्वतः मोठं होण्याकरता लढा, दुसऱ्याला छोटं होण्याकरता लढू नका. स्वतः मोठं होण्याची स्वप्न बघा. इथं जर दोन रेषा मारलेल्या असतील तर समोरच्या माणसाची रेषा मोठी असेल आणि आपली रेषा छोटी असेल तर त्याची रेषा छोटी करून पुसून तुमची रेषा वाढणार नाही. काही लोक इतकी कोत्या बुद्धीची आहेत, मी नाही मोठा झालो तरी चालेल, पण जो संजय कदम मोठा होता कामा नये. अरे कोण संजय कदम आहे? शेवटी आपण पक्षातली माणसं, एका कुटुंबातली माणसं आहोत, याचं भान सर्वांनी ठेवा. हे सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. फार वेळ काही घेणार नाही. देशामध्ये वाजले की 12, पुन्हा येईन पुन्हा येईन, पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. आता काय चाललंय? जाऊ द्या की जरा, वाजले ना, चाललंय ना. आजचं संघाची मला पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. मी संघाबद्दल काहीही बोलत नाही, त्यांच्याबद्दल मी आदर राखतोय, पण त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवारांच्यावर सगळं त्या ठिकाणी संघाने ढकललंय. तशी वस्तुस्थिती अजिबात नाहीये. अजित पवार आणि एकनाथ शिंदेला तो बाहेरचा मार्ग दाखवायची ती लाईन आहे. हळूहळू तुमच्यामुळे नुकसान झालंय, संघाला बोलायला लावायचं. इकडे तर म्हणायचं संघ राजकारणात नसतो, असंच म्हणतात की नाही. येतात ते कसे येतात? हे पहा, आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. येतात की नाही? काय विलास वागे, तेवढी वर्गणी तेवढी द्या, राजकारणाकरता नाही, धर्माकरता तेवढी द्या. तुम्हाला माहिती आहे काय गंमत? घेऊ काय 2-4 मिनिटं तुमची? हे तुम्हाला उपयोगी पडेल प्रभाकरराव. बा म्हणायला गेले. बोलतो त्याची बोलतोय ना अजून. आणि म्हणून काय जरा वाजलेत बरेच म्हणून थोडस, पण ते वाजू द्या थोडे. आणि म्हणून तुम्हाला मला रत्नागिरीच्या लोकांना हेच सांगायचं, सगळ्यांना. मी बाहेर फिरेन, पण आमच्या अरुणाताई म्हणाल्याप्रमाणे शेवटी मला माझं घर मजबूत ठेवलं पाहिजे. माझ्या जिल्ह्यावर माझं ताई लक्ष राहायलाच पाहिजे, राहणारच आहे, राहिलंच पाहिजे. पण ठीक आहे, जिल्ह्यातला अर्धा भाग काय त्यांचा निर्णय काय तो घेईल, पण संजय राव तुमच्या नेतृत्वाखाली अर्धा भाग आपण मजबूत करू. तुम्ही मगाशी मला म्हणालात की थोडा आम्हाला अधिकार द्या. मी तुम्हाला सांगतो, संघटना वाढी करता थोडा नाही 100% अधिकार तुम्हाला. जा. माझा स्वतःचा मुलगा जरी चुकला तर त्याला बोललात तरी मी तुम्हाला विचारणार नाही, आज एवढे अधिकार देऊन तो. स्वतःचा मुलगा चुकला तरी सुद्धा संघटनेपुढं, पक्षापुढं, संघटनेच्या शिस्तीपुढं, पक्षहितापुढं माझा मुलगा मला प्रिय असेल तर तो घरी, इथं नव्हे. आणि हे तुम्हाला आजपर्यंत इथं आहेत अनेकांना मी सभापती केले, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष केले, अनेकांना जिल्हा परिषद पंचायत समिती केले. मी रामदास कदमांसारखं बोलत नाही, आज पहिल्यांदा बोलतोय. मी केले, मी कधीच बोललो नाही. अनेकांना नगरसेवक केले. एकानं सांगावं, हा मोहन मिरगल सारखा काही वर्षाचा सिनियर माझा सहकारी नगरपालिकेत आहे, हा इथं पप्या माझा इतके वर्षाचा सिनियर आहे. विचारा त्यांच्या कामामध्ये साधा कधी मी हस्तक्षेप केला, कधी चौकशी केली? विचारा महेश नाटेकरना. पण त्यांनी शिस्तीत वागलं पाहिजे ना, का नाही वागलं पाहिजे? का नाही तुम्हाला ते मान्य? का त्यांनी पण डोक्यात हवा घालून घेतली पाहिजे? आम्ही जेव्हा तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही, तुम्हाला फ्री हँड देतो, तुमच्या सुखात दुःखात अडीअडचणीत आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. तुम्ही कितीही चुका करा, ज्याचा पप्या मागाशी बोलला, त्या चुका पहिल्यांदा मी निस्तरतो आणि नंतर बडबडतो. चूक केल्यानंतर मी कधी बडबडत नाही. पण तुम्ही जसे काय ब्रह्माचे अवतार, नरेंद्र मोदी नंतर तुम्हीच, असं जर कोण वाटत असेल तर त्याला जागेवर आणायला लागतो. का नाही लागतो?
आणायला पाहिजे ना. आणि म्हणून तुम्ही आणा असं मी तुम्हाला सांगतोय. मी कोणाबद्दल नाही बोलत आहे. माझा मुलगा जरी चुकला तरी पण शासन करा त्याला. हे पद्माश्री आरेकर यांच्याबरोबर मी काम केलं. विचारा त्यांच्या कामात 10 वर्षात कधी हस्तक्षेप केला काय. एकत्र बसून एका गाडीमध्ये बसून पदाधिकारी, जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, अरुणाताई तो माझ्या बरोबर असला पाहिजे. 2 दिवस मी होतो. संजय गोलतकर माझ्या बाजूला, कारण त्या भागातली सगळी माहिती त्याला होती म्हणून मी विचारत होतो. मी काल त्याला स्वतःहून जरा तुम्ही थांबा म्हटलं. देवेंद्र मोरेंना गाडीत घेतलं. कुठे गेले देवेंद्र मोरे? गेले. देवेंद्र म्हणले मग कशाला, ते संजयला माहिती आहे घ्या त्याला. नाही, तुम्ही या भागात पदाधिकारी आहात, तुमचा सन्मान मोठा आहे, तुम्ही बसलं पाहिजे माझ्या बरोबर. बोललो ना प्रकाशराव. पण जर देवेंद्र मोरेंना असं जर वाटायला म्हणजे उदाहरण सांगतो की माझ्याशिवाय ह्याचं काही पान हलत नाही, तर मी त्यांचा बाप आहे. आणि म्हणून तुम्हाला पूर्ण अधिकार. पप्या तुला सुद्धा सगळी व्यवस्था मी करेन, तू काळजी करू नकोस. 72 गावं ढवळून का ढवळून पप्याला बरोबर घेऊन फिरायला रे. कुठे गेला आमचा तो निकम बिकम? गेला की काय? होता ना मग अशी. अरे नितीन निकम बाहेर गेलास, पप्यावर रागात आहेस वाटतं. नाही. आणि म्हणून ना गमतीचा भाग या सर्वांना घेऊन बरोबर करा. राहता राहिले खेड बीड काय तुम्ही विचार करू नका. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, काही मला काम नाहीये. मी उद्या शुक्रवारी विदर्भात जाणार आहे. माझ्याकडे ज्या 30 आमदारकीच्या जागा आहेत, आज मी तुम्हाला सांगतो तिथं आपला उगा 1 आमदार आहे, 2 आमदार आहेत, किमान 12 ते 14 आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. 12 ते 14 आमदार निवडून आणणार आहे. पुऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त आपला 1च आमदार होता गारगोटीचा. तोही ते पलीकडे गेला शिंदे गटामध्ये, तो प्रकाश आबिटकर. तिथं आमदार नाही. सर्वांनी सहकार्य करा. पाठीमागं माझी अस्वस्थता वाढवू नका. तिथं सुद्धा महाविकास आघाडीला व्यवस्थित यश मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. नक्की राहीन, मेहनत करीन, कष्ट करीन, घराघरापर्यंत जाईन. मला माहित आहे लोकांची नाडी काय ती. लोकांना काय लागतं? प्रेम लागतं, दुसरं काय लागतं? गेल्या 5 वर्षामध्ये अपेक्षेप्रमाणे माझ्याकडून कामं झाली नाहीत, पण लोकांना कामं का झाली नाहीत तेही माहिती आहे. उद्धव साहेबांनी मंजूर केलेली कामं ह्या नालायकांनी स्टे दिला. हे इतके नालायक आहेत. मग अशी कोणतरी म्हटलं की सगळ्यांना अंगावर घेता तुम्ही. मलाही माहित आहे मला काय त्रास आहे. तुम्ही कधी कोणाला सांगत नाही, सांगत बसत नाही, कारण मी नेतृत्व करतो. माझा त्रास मीच निस्तरला पाहिजे. अहो माझ्या मतदारसंघातले हिदवी मधले संजय राव, एका घरातली 10 माणसं मेली. पप्पू 10 माणसं एका घरातली मेली, माहिती आहेत ना. एका चितीवर 7 प्रेत आणि एका चितीवर 3 प्रेत. 2 प्रेत आणि एक वेगळं होतं. मुंबईत गेलं. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अध्यक्ष असतील, यांच्याकडे 10 वेळा खेपा घातल्या. 10 वेळा सभागृहामध्ये यांच्यावर तोंडसूक घेतलं. पण हे इतके निर्लज्ज आहेत. बाकीच्यांना आम्ही एवढी मुख्यमंत्री फंडातनं मदत केली, तेवढी फंडातनं मदत केली म्हणून आम्हाला मेसेज पाठवतात. अंगाचा तिळपापड होतो. एकाही माणसाला त्यांनी 1 रुपयाची मदत दिली नाही. यांच्या बापाच्या घरचे होतं काय ते? एकाही माणसाला इतके हे नालायक आणि निष्ठुर आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये 3-4 माणसं पोलवरून पडून मेली. 3 मुलं त्या ठिकाणी ह्याच्या नदीमध्ये वाहून गेली. विकास काम काय काय सांगताय तुम्ही मला? इतके हे निष्ठुर आहेत. काँग्रेसने 50 वर्ष राज्य केलं, कधी मागच्या सरकारने केलेल्या कामाला स्टे दिला नव्हता. यांनी स्टे दिला. आम्ही कोर्टात जाऊन उठवला. 1 पैशाचं काम नाही. काल मी तुमच्या खेळात हेच विचारत होतो पंत की रामदास कदम 20 वर्ष नुसते भुरकत होते. एवढा काम केला, तेवढा काम केला, हा रामदास कदम, हा दाढीवाला, पाणी दे बावा, पाणी दे बावा वगैरे वगैरे. सरकार कोणाचं होतं? 5 वर्ष 95 ते 99 फक्त विश्वासराव युतीचं सरकार होतं. बाकी वेळेला काँग्रेसचं सरकार होतं. ह्यांना लाजा वाटायला पाहिजे होत्या की आपण त्यावेळेला मोठमोठ्या घोषणा करत होतो. त्यावेळेला आपण विरोधी पक्षात असून सुद्धा काँग्रेस सरकारने विकासाला कधी पैसे नाही म्हटलं नाही. आणि आपण उद्धव साहेबांच्याच सरकारमधून निवडून आलो आणि पलीकडे गेलो आणि उद्धव साहेबांच्या बरोबर राहिले आमदार, त्यांची कामं थांबवली. लाजा वाटायला पाहिजे त्यांना, लाजा. आणि म्हणून त्यावेळेला मोठमोठ्याने भुरकत होते आम्ही कामं केली, कामं केली म्हणून. काँग्रेसने त्यावेळेला विचार काय मांडला तो लक्षात ठेवा.
की जो पालकमंत्री असताना मी विचार मांडला, एकानं सांगावं की भास्कर जाऊनी अडवलं. काँग्रेसने एक विचार ठेवला होता, आम्ही काम करतो ते विरोधी पक्षाच्या आमदाराचं करत नाही, तर तिथल्या जनतेनं ज्याला निवडून दिलं त्या जनतेचं आम्ही काम करतो. केवढा मोठा विचार आहे, लक्षात घ्या. निवडून भले लोकांनी दिलं असेल, पण त्या काम जनतेचं आहे. यांनी आमची कामं थांबवली. पण तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत की माझ्याकडून 4-2 कामं कमी नाहीच झाली, पण झाली असली तरी सुद्धा माझ्या गुहागर विधानसभा मतदारसंघानं एवढं मोठं लीड दिलं, त्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. मी आमदार असल्यामुळे माझ्याकडे काहीतरी होतं, तरी ह्या भावाकडे काय होतं? काय होतं? विकास कामाला पैसा नाही, आमदार नाही. बाकी पैसा किती होता मला म्हणजे बाकी पैसा किती होता मला माहित नव्हता. नाही, काय नाही, बाकी पैसा नाही. भिडला, गडी भिडला. एवढ्या मोठ्या घाशान ओरडत होते, 50,000चं मताधिक्य. त्यांनी मगाशी वाटा सांगितला, तो तुमच्या लक्षात नाही आला. गुहागरचा पण वाटा माझ्याकडेच नाही, दापोलीचा पण माझा वाट्याकडे. वाटा होता कोणाकडे? वाटा देणारा कोण? तटकरे ना. अरे तटकरे ना, दोन्ही वाटे आपल्याकडे, इकडं पण नाही तिकडं पण. तशा परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांनी 8,500चं मताधिक्य केलं. 8,500. याचा अर्थ राजापूर पासून मंडणगडच्या टोकापर्यंत ही सगळी जनता ही महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे उभी आहे. ही जनता उभी आहे. तिचा मान सन्मान व्हावा, तिचा त्या ठिकाणी गौरव व्हावा, त्यांचे आभार मानावे, याकरता म्हणून मी या ठिकाणी बोलवलं. प्रकाशराव महाडिक तर 4 वेळाला इथं अंबरनाथमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. ते खेडचे सुपुत्र आहेत. माझा महेश गोळकर तर मी 2007 साली जेव्हा गुहागरमध्ये गेलो तेव्हापासून माझ्याबरोबर काम करतोय. माझा प्रत्येक कामाचा आणि प्रत्येक माणूस त्याच्या ओळखीचा आहे. मुंबईमध्ये तुम्हाला मोठी मोहीम काढायची आहे, संजय रावांच्याकडे पण माझ्याकडे पण दोन्ही ठिकाणी काढायची आहे. इथं आता प्रकाश आमचे कदम, प्रभाकरराव कदम त्यांची नियुक्ती झालेली आहे. मी आमच्या अरुणाताईंना सांगेन, जरा महिलांना पुन्हा तुम्ही चालना तुमच्या पद्धतीने द्या. सुभाषराव तुम्ही पाठीशी कायम राहा. मुक्तारबाई ठाकूर आणि आमचे ते ग्वागरवाले वगैरे सगळे माहीमकर वगैरे सगळे आलेले दिसत आहेत. इथं आमचा मजिदबाई केळकर आहे, इथं माझा जुना मित्र मुरादपूरचा आहे, इथं आमचे बंदरकर सर सुद्धा इथं आलेले आहेत. सगळ्यांचं आणि उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. असंच पाठबळ द्या, अशीच पाठिंबा द्या. तुम्ही जर असेच पाठीशी उभे राहिलात तर उभ्या महाराष्ट्रामध्ये भास्कर जाधवचं नाव म्हणजे ते तुमचं नाव मोठं झालेलं असेल, लक्षात ठेवा. तुम्हाला अभिमान वाटतोय का नाही वाटतोय? आणि मग आता विनंती करतो, जेवायला जाण्यापूर्वी हा दरवाजा बंद करा. सगळ्यांना आत घ्या, नंतर नाही. सगळ्यांनी आत या, माझं काम आहे. A to Z लोकांनी आत या. आणि दरवाजावर बाकीचे उभे आहेत ना, त्याने आपलं काम सुरू करा आणि त्या पद्धतीने एकेकाने जेवायला जा. हे जेवण म्हणजे आपलं स्नेहभोजन आहे. आणि म्हटलं तर आठवड्याची काय वार्षिक राखण आगोट आपण करू, गटारी करू जोरात. मी तिकडून फिरून आलो की गटारी जोरात करू आणखी पुन्हा. पण ही राखण फक्त दिलेली आहे. आपण जसं राखणेच सांगतो ना, कोणाचा आवाड हवा नको, रोजरोजकाल नको, गाव गपसाल नको, कोणाचं काय पिढा नको, ज्याची त्याची इकडे ही हिडापिडा राहू दे, रामदास कदमचं तोंड कायमचं बंद होऊ दे, वगैरे वगैरे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.